रोज रोज नाश्त्याला काय करावं हे जर समजत नसेल ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. इथे मी फक्त 2 बटाटे वापरून संपूर्ण कुटुंबाला पुरेल असा हेल्दी आणि थोडासा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवलेला आहे. नेहमी पोहे, इडली हे खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर एकदा माझ्या या पद्धतीने नक्की नाश्ता बनवून पहा. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट टेस्टी हा नाश्ता तयार होतो. रेसिपीला चालू करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे सोलून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये टाकलेली आहेत. अशी पाण्यामध्ये टाकली ना तर ही बटाटी काळी पडत नाहीत. आणखी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जी 2 बटाटे आहेत ना, ती अशा पद्धतीने खिसणीने खिसून घ्यायची आहेत. तर अगदी बारीक खिसणीने खिसू नका, अशा पद्धतीने मोठं होल असतं ना तिथूनच ही खिसून घ्या. अगदी पटपट हे खिसलं जातं आणि आपल्याला अशाच पद्धतीनं मोठाच खिस हवा आहे. अगदी बारीक खिस करायची काहीही गरज नाही. आणि आपल्याला हा जो खिस आहे ना तो पाण्यामध्येच टाकायचा आहे, जेणेकरून तो काळा पडणार नाही. तर मी पटकन हे दोन्ही बटाटे छान अशी खिसून घेतलेली आहेत. आता या बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ह्या जो बटाट्याचा किस आहे ना तो आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा शक्य असेल ना तेवढा याच्यामधला स्टार्च आहे ना तो निघून जातो. बघू शकता मी याच्यातलं पाणी बदलत आहे आणि या भांड्यातून त्या भांड्यात असं मी 2 ते 3 वेळा छान असा हा बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे. आणि ते बघू शकता, हे जे पाणी आहे ना ते पहिल्यापेक्षा स्वच्छ दिसत आहे, म्हणजे याच्यातला भरपूर असा स्टार्च आपल्याला निघून गेलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकलेलं आहे. जिरं मोहरी चांगलं तडकलं की याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ताही टाकलेला आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये हिरवी मिरचीही बारीक चिरून टाकू शकता. त्यानंतर याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. हिंग नक्की टाका, म्हणजे हा जो मी नाश्ता बनवणार आहे ना तो अगदी टेस्टी तयार होतो, त्याबरोबरच पचायलाही हलका जातो. त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, या वाटीने बरोबर 1.5 वाटी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतल्यानंतर गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि याला छान अशी उकळी येऊ दिलेली आहे. याला एकदा छान उकळी आली ना तर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. आणि मिडियम गॅस करून आपल्याला काय करायचं आहे, जो आपण बटाट्याचा किस बनवून घेतलेला आहे ना तो पूर्ण याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर 1 छोटा चमचा मीठही टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, म्हणजे लाल मिरच्या असतात ना त्याच्या बिया टाकलेल्या आहेत. तुम्ही जर सुरुवातीला हिरवी मिरची टाकली ना तर हे रेड चिली फ्लेक्स नाही टाकलं तरीही चालू शकेल. त्यानंतर व्यवस्थित हलवून हेही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे छान असं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हा जो बटाट्याचा किस आहे ना तोही या 2 ते 3 मिनिटामध्ये शिजला जातो. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि तो थोडा थोडा असा टाकायचा आहे. एकदम न टाकता थोडा थोडा टाकायचा आणि अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत आणि व्यवस्थित गराही यामध्ये मिक्स झाला पाहिजे. तर इथे बघू शकता मी व्यवस्थित हा जो रवा आहे ना तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आता कमी गॅस ठेवून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे छान अशी याची वाफ काढून घ्यायची आहे. याने काय होतं, आपला रवा आहे ना तो छान असा फुलला जातो. जास्त वेळही ठेवायची गरज नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये हा रवा छान असा फुलला जातो. त्यानंतर छान असं मिक्स करून याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून ही व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. इकडे मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने एक डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि तेल आपण या डब्याला छान असं लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर असा डब्बा नसेल ना तर तुम्ही एखादी मोठी ताटली किंवा प्लेटही घेऊ शकता आणि त्यालाही व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे जे आपलं बटाटा आणि रव्याचं मिश्रण झालेलं आहे ना ते या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला गरम असतं त्यामुळे
लगेच हाताने असं आपण थापायचं नाही, थोडंसं उलतानाने थापायचं आणि थोड्या वेळाने थोडंसं कोमट झालं की हाताने अशा पद्धतीने हाताला तेल लावून थापून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी सहज आपल्याला हे व्यवस्थित थापता येत आहे. जास्त गरम असताना थापायचं नाही, नाहीतर हाताला चटका बसू शकतो. व्यवस्थित आपण थापून घेतलेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवू शकता. इथे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही, बाहेरच छान असं थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी स्क्वेअर आकारामध्ये म्हणजे चौकोनी आकारामध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. डायमंड आकारामध्येही कट केलं तरीही चालू शकते. व्यवस्थित असं छान असं कट केलेलं आहे. तुम्ही हवं तर लहान मोठं जसं आवडेल तसं कट करू शकता. आणि ते बघू शकता हे छान असं सेट झालेलं आहे. आणि ते मी तुम्हाला एक वडी आहे ना ती काढून दाखवत आहे. अगदी व्यवस्थित आपलं हे मिश्रण आहे ना ते सेट झालेलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण वापरलं ना अशा पद्धतीने छान असं सेट होतं. गरम असतानाच कट केलं तर याचे तुकडे पडतात, त्यामुळे थंड झाल्यानंतरच कट करायचं आहे. इकडे कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ही सर्व जी वड्या आहेत ना ते मी टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती या वड्या छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. हलकंसं खालून सेट झालं ना आपण याची बाजू आहे ना ती चेंज करायची आहे आणि दोन्ही साईडनी छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सारखं सारखंही याला हलवायचं नाही. जर तुम्ही सारखं हलवलं तरीही याचे जास्त तुकडे पडतात. त्यामुळे छान असं मध्यम ते हाय फ्लेमवरती गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता थोड्याच वेळामध्ये अगदी छान असे तळलेले आहेत आणि हलकासा याला गोल्डन कलर आलेला आहे. याच्यापेक्षाही जास्त डार्क करायचा नाही, कारण हे तळून काढल्यानंतरही याची तळण्याची प्रक्रिया चालू असते. त्यामुळे लाईट गोल्डन कलर आला तरीही काढलं ना तरी परत त्याच्यानंतर त्याला छान असा गोल्डन कलर येतो. इथे बघू शकता मी अशाच पद्धतीने सर्व ह्या ज्या वड्या घेतलेल्या आहेत ना त्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा याला कलरही आलेला आहे आणि वरून अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून अगदी सॉफ्ट आणि टेस्टी झालेले आहेत. इथे बघू शकता आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की भरपूर अशी क्रिस्पी झालेली आहेत. आपला हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे. हा जो नाश्ता आहे ना तो आपण टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.